नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी पावसा पावसा ये ये. तर तुम्हाला तर माहीत आहे, शाळा सुरू झाले, नुकतीच सुट्ट्या संपल्या आहेत आणि शाळा सुरू झालेली आहे आणि आता पावसाचेच वातावरण आहे. तर तुम्हा मुलांना किती जणांना पावसामध्ये खेळायला आवडते, पावसामध्ये पाण्यामध्ये होड्या सोडायला आवडतात आणि अजून पाऊस हा खूप आवडतो. तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर ही कविता खूप सुंदर आहे, पावसा पावसा ये ये. चला तर मग पाहूया, कवितेला सुरुवात करूया. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या गारा. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या वारा. गारा म्हणजे जोराचा वारा वाहू लागला आहे आकाशातून, टपटप टपटप आवाज करत गारा गडगडत आहेत. झरझर म्हणजे वेगाने येणारा वारा, गारा म्हणजे बर्फाचे छोटे तुकडे. जसे पावसाळ्यात अचानक वारा सुटतो आणि गारा पडतात, तसेच इथे वर्णन केले. आता तुम्हाला तर माहित आहे, पाऊस काय अचानक पाऊस येत आहे तर पहिले आभाळ दाटून येते, त्याच्यानंतर ढगांचा गडगडाट आवाज येतो, खूप सुसाट्याचा वारा सुटतो आणि त्यानंतर पावसाला सुरुवात होते. बरोबर. मग तेच वर्णन त्यांनी कवितेच्या रूपात सांगितलेले आहे. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या गारा. पुढे दडम दडम ढगांचा आवाज दडम दडम ढगांचा बाजा, कोके म्हणते पाऊस राजा. तर दडम दडम ढगांचा बाजा म्हणजे आकाशातील ढग काय होतात, मोठ्याने आवाज करतात आणि कोके पक्षी पावसाळ्यात काय करत असते, कुहू कुहू असं छान असा सुंदर असा आवाज करत असते. दडम दडम म्हणजे मोठा आवाज, बाजा म्हणजे वाद्य आणि पाऊस राजा म्हणजे पावसाला प्रेमाने दिलेले नाव. ढगांचा गडगडाट म्हणजे जणू एखादा मोठा ढोल वाजत आहे असे कवित्रेला इथे वाटत आहे. पावसा पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या नाहुनी. पावसा पावसा म्हणतो पाणी म्हणजे पाऊस आल्यानंतर काय होत असतं, फक्त पाणी, खूप जोरात पाऊस पडत असतो म्हणजे पाणी पाणी होत असतं, सगळीकडे पाणी पडत असते. आणि धरती म्हणजे जमीन, घ्या नाहुनी. धरतीला काय म्हणतोय पाऊस, आता तू अंघोळ करून घे. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. नदी नाल्यांना पावसामुळे काय होतं, सर्वत्र पाणीच पाणी होते आणि त्याचबरोबर नद्यांनाही भरपूर मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्यामुळे काय होतं, त्याच्या आजूबाजूची जी घाण असते किंवा कचरा असतो तो काय होतो, त्यामध्ये गोळा केला जातो आणि तो वाहत वाहत पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. आणि सतत पाऊस पडल्यामुळे काय होते, नदीचे पाणी वाढतंय आणि सगळीकडे पाणी पाणी झाल्यामुळे काय होते, माती सुद्धा ओली चिंब झालेली आहे आणि त्यात काय झाले, नवीन हिरवी रोपं, हिरवी झाडे, सर्व रोप झाडे येत आहेत. शेतात पाऊस पडल्यावर कसं, बिया टाकल्यानंतर बियांना कोंब फुटून काय होतं, भरपूर सारी झाडे येतात किंवा रोपं येतात. त्याचप्रमाणे जिकडे तिकडे काय झालं, हिरवीगार झाडे झालेली आहेत. गडगड गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस पाणी. आकाशात काय होते, वीज चमकत आहे आणि गडगडाट होत आहे. मुलं आनंदाने पावसाच्या सरीमध्ये भिजत आहेत, गाणी म्हणत आहेत. सर्वांना पाऊस आल्यामुळे काय झालंय, आनंद झालेला आहे. पावसामुळे मुले खेळतायत, गाणी गातायत, आनंदी होत आहेत. पाऊस गाणी म्हणजे पावसावरची गाणी बोलत आहेत. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे म्हणजे पावसा तू खूप मोठ्या प्रमाणात ये. आणि म्हणजे कसं, पाऊस पडल्यामुळेच काय होत असतं, झाडांना, रोपांना म्हणा किंवा शेतकऱ्यांना म्हणा, शेतीला पाणी मिळत असतं आणि शेती चांगली आली तरच आपल्याला अन्न मिळू शकतं. त्यामुळे कवयित्री पावसाला बोलते की तू खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे सर्वत्र हिरवीगार झाडे येतील, रोपे येतील, शेती चांगली उगवेल, त्यामुळे अन्नधान्य सर्वांना व्यवस्थित मिळेल. त्यामुळे चांगल्या पावसाची आपल्याला गरज असते, कारण की भरपूर पीक यायला आवश्यकता असते. ही कविता काय करते, पावसाचे स्वागत करीत आहे. आणि पाऊस आला की काय होतं, वारा वाहतो, ढग गडगडतात, वीज चमकते, माती भिजते, हिरवीगार झाडे येतात, नद्या नाल्यांना पूर येतो, मुलांना आनंद होतो, सर्वत्र हिरवगार वाटते. त्यामुळे आपल्यालाही वातावरण आनंदायी, उत्साही वाटते. तर आता इथे कवितेचे नाव काय आहे, पावसा पावसा ये. आणि ही कविता कोणी लिहिलेली आहे, उषा किरण अत्राम यांनी.
तर मुलांनो, तुम्हाला जर ही पावसा ये ही सुंदर कविता आवडली असेल किंवा मग पावसाचे महत्त्व, निसर्गाचे सौंदर्य समजले असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसहित, एका नवीन धड्यासहित. तोपर्यंत धन्यवाद.